31 डिसेंबर 2016. नववर्षाचं सर्वत्र उत्साहात स्वागत होत होतं, पण नववर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईतल्या एका कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला. 31 डिसेंबरची रात्र रिझवी कुटुंबासाठी काळी रात्र ठरली होती, कारण शनिवारी रात्री तुर्कीमधल्या इस्तांबूल शहरात दहशतवादी हल्ला झाला. नववर्षाचं सेलिब्रेशन सुरू असतानाच सांता क्लॉजच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीनं अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यात 39 जणांचा मृत्यू झाला. त्या 2 भारतीयांचाही समावेश होता. त्यापैकीच एक मुंबईतल्या वांद्रे भागात राहणारे राज्यसभा खासदार अख्तर हसन रिझवी यांचा मुलगा अबीस रिझवी होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रिझवी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. अख्तर रिझवी साहब हमारे पुराने साथियों में से हैं और हमारे पार्टी के नेता. पिछले कई दिनों में पहले एक बेटा उन्होंने खोया था और कल जिस तरह से आतंकवादी हमले में आबिस की मौत हुई है, बहुत दुखद बात है. इस दुख की घड़ी में हम सभी, हमारी पार्टी, सभी रिझवी साहब के साथ खड़े हैं. अभिनेत्री रवीना टंडन, अभिनेता जावेद जाफरी, नावेद जाफरी, मधुर भंडारकर यांनीही रिझवी कुटुंबियांची भेट घेतली. My condolences to the family and may God give them the strength to deal with everything that they're going through. अबीस रिझवी यांचा मृतदेह मंगळवारी भारतात आणला जाणार आहे. बुधवारी अबीस यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. मुंबई लाईव्ह.